आणि महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या विरोधात काँग्रेसकडून कर्नाटकच्या धर्तीवर महालक्ष्मी योजनेचं आश्वासन देण्यात आलंय। स्वार्थासाठी लाडकी बहीण योजना सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला। तर काँग्रेसच्या योजना फसव्या असल्याचा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला आहे। लाडकी बहीण योजनेला आव्हान देण्यासाठी कर्नाटकमध्ये जी योजना लागू करण्यात आली आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये महालक्ष्मी योजना लागू केली जाईल असं आश्वासन काँग्रेसने दिलेलं आहे, पण त्यावर सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे। योजना ह्या खऱ्या तर काँग्रेसनीच आणायचा काँग्रेसनी प्रयत्न सुरू केलेला होता। आम्ही कर्नाटकमध्ये आमचं सरकार आलं, त्या ठिकाणी महालक्ष्मी योजनाच्या माध्यमातून याच्यापेक्षा जास्त पैसे आम्ही तिथं देतो आहे। अजित पवार साहेबांनी याच्यामध्ये जाहीरपणे सांगितलं की तुम्ही बटन दाबली नाही आम्हाला तर आम्ही ही योजना बंद होऊन जाईल। म्हणजे त्यांचं जे पोटात होतं ते ओटात आलेलं आहे। स्वार्थासाठी आणि खुर्ची लाडकी ही योजना ते राबवत आहेत। आम्ही तुम्हाला सांगतो की आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये बिलकुल येणार आणि त्या माध्यमातून ही जी आहे योजना, या योजनेला याच्यापेक्षा जास्त पैसे देऊन आम्ही ही योजना पुढे नेण्याचा संकल्प आमचा आहे। तर उद्धव ठाकरेंना एवढंच सांगायचं आहे, लबाड काँग्रेस पार्टीसोबत तुम्ही या म्हणून तुम्हाला लबाडी दिसत आहे। आमचे महायुतीचं सरकार हे भारतीय जनता पार्टी आणि अलायन्सचं सरकार आहे, इथे लबाडी नाही आहे। आणि त्यामुळं काँग्रेस पार्टीचे लोक हायकोर्टमध्ये गेले योजना बंद पाडण्याकरता। एक महाविकास आघाडीचं मत हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करण्याचं मत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।